एकदा एक स्त्री इंटरव्ह्यू द्यायला गेलेली असते. इंटरव्ह्यू देताना ती मॅनेजरला बोलते, सर मला हा जॉब हवा आहे, मला माझं स्वतःचं घर करायचं आहे. त्यावर मॅनेजर तिला बोलतात, का तुम्ही भाड्याच्या घरात राहतात? तेव्हा ती स्त्री बोलते, नाही सर, मी माझ्या नवऱ्याच्या घरात राहते. मॅनेजर बोलतात, काय प्रॉब्लेम आहे? तेव्हा ती बोलते, सर मी लग्न करून माझ्या नवऱ्याच्या घरी आले, माझा त्यांच्या सगळ्या गोष्टीवर समान अधिकार आहे. तरी पण काही घरातले निर्णय घेताना जर मी एखाद्या त्यांच्या निर्णयामध्ये बोलले किंवा दोघांची कुरबुर झाली तर माझा नवरा बोलतो, हे माझ्या कमाईचं घर आहे, माझ्या हक्काचं घर आहे, तू तुझ्या बापाच्या घरी निघून जा, ते घर तुझं आहे. आणि मी वडिलांच्या घरी गेले, ज्या वडिलांनी आई वडिलांनी मला जन्म दिला ते पण घर माझ्यासाठी परक. 8 दिवस राहिले, महिनाभर राहिले, आजूबाजूचे लोक बोलतात, तुमची मुलगी गेली नाही, तुमची मुलगी गेली नाही सासरी. सर मला तुम्ही सांगा, मला नावाचे 2 घर आहे, एक माझ्या आई वडिलांचं आणि एक माझ्या नवऱ्याचं, पण त्या दोघी घरांवर माझा हक्क नाही. मला माझं स्वतःचं घर बांधायचं आहे सर, की ते माझ्या हक्काचं राहील, तिथून मला कोणीच म्हणणार नाही की तू इथून निघून जा. हे ऐकताच मॅनेजरच्या डोळ्यात अश्रू आले. बघा ना, स्त्री ही अशी आहे की ती सगळ्या घरांची जबाबदारी एकटी सांभाळत असते. सासू सासरे, नवरा, मुलं ह्या सगळ्यांची काळजी घेत असते. म्हणतात ना, स्त्रीशिवाय घराला घरपण नाही. तरी पण तिचा कोणत्या घरावर हक्क नाही. वा रे वा दुनिया.